स्ट्राईक एंडला सूरज पारकर, दुसऱ्या बाजूला अवधूत तांडेल गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. ग्रामीण भागातून पाहायला गेलं तर दोन्ही संघ एकाच संघाकडून खेळताना दिसतात. अवधूत यांचा पुढे पहिलाच बॉल या सामन्यातील मोठा फटका, खेळायचा फटका थोडासा फसलाय. शॉर्ट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचला होता, त्याच्या हातातून झेल निसटलाय. नॉट स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा वाजते, पंच थोडेसे नाखुश झालेत. झेल निसटलाय, तुम्ही संधी मैदानाच्या आतमध्ये देऊ शकत नाहीये. कोणत्याही फलंदाजाला सातत्याने उल्लेख केला जातो, जशा संध्या दिल्या जातात तशा संध्यांचं सोनं देखील मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. आता पहिल्या चेंडूवर संधी प्राप्त झाली आहे. सूरज पारकर याला नवी संजीवनी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वावर करताना दिसेल. पहिल्या चेंडूवर निसटलेला झेल, आता इथून पुढे ज्या हातातून झेल निसटलाय ते हात डोक्याला जाऊन टेकलेत. कारण सूरज पारकर बहुचर्चित खेळाडू सध्याच्या घडीला नवलाई पाहुणे मिऱ्या संघाचा. आता मिऱ्या प्रीमियर लीग मध्ये तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. अवधूत तांडेल पहिल्या चेंडूवर काम तमाम केलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाने थोडीशी संधी गमावली आहे. यावेळेस ही लाईन देखील चांगली आहे. थोडासा हलकासा चेंडू बाहेर निघालाय. शफल झाल्यानंतर तुम्ही अपीलच करू शकत नाही. मागच्या चेंडूवर असं वाटलं की होतं की ह्या चेंडूवर थोडंसं दंडित करतील पंच, मात्र लगेचच पंचाने देखील थांबवलंय फलंदाजाला. पुन्हा एकदा अवधूत यांचा पुढचा बॉल, लेंथ बॉल हलक्या तरी पुश केलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. 6 षटक म्हणजे तब्बल 36 चेंडूंचा सामना आहे. कमीत कमी 70 ते 75 धावा इथून पुढे तुम्हाला उभारायचे आहेत. पहिल्या चेंडूवर सूरज पारकर याला संधी मिळाली मैदानाच्या आतमध्ये. ते देवाचे आभार देखील मानलेत, कारण पहिल्या चेंडूवर म्हणजे मोठी इमारत बांधत असताना पाया फार महत्वाचा असतो. ते हे दोन फलंदाज ओपनिंग स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये येतात. आता मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा संधी आली. यावेळेस देखील संधी निसटली आहे. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी अजून एक संधी मिळाली आहे. अजून एक वेळा संधी मैदानाच्या आतमध्ये सूरज पारकर याला दिली जाते. तर लगातारचे 2 झेल त्याचे निसटले. स्ट्राईक एंडला पोहोचल्यानंतर गोलंदाज देखील विचार करतोय करायचं तर काय करायचं इथून पुढे. 2 जीवनदान त्याला मैदानाच्या आतमध्ये मिळालेत, म्हणजे दोन्ही वेळा अपघात होऊन तो बचावलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल सूरज अवधूत यांच्या विरोधात. पुनर्लाईनचा बॉल पुश केला ऑन साईडला हलक्या त्याने डिप्पदून क्षेत्ररक्षक चेंडू बागे धावतोय. मिड विकेटचा एक धाव तदरम्यान धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट. सूरज वाघदरी स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. पहिल्या डावातील पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत धावा झाले 7, त्यामुळे 2 झेल देखील निसटले सूरज पारकर याचे. अवधूत तांडेल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट स्ट्राईक एंडला सूरज वाघदरीसाठी पुढचा बॉल. यावेळी हलका त्याने चेंडूला पुश केलंय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट. षटक संपतंय. पहिल्या डावातील पहिलं धावसंख्या आतापर्यंत झाली 8. बिनबाद प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी मुरुंगवाडा संघ तीर्था स्पोर्ट या संघाच्या विरोधात. आणि एका धावेवरच थांबवलं जात आहे.
हलकासा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यष्टेच्या मागे अजित पाटील यांना आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आता तिथून मात्र अनेक सूत्र हलताना दिसतील या सामन्याची. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली आहे. स्ट्राईक एंडला सूरज पारकर खेळताना दिसतोय अजित पाटील यांच्या विरोधात. हलक्या तरी पुन्हा एकदा चेंडूला पुश केलंय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तदरम्यान सिंगल धाव दाहून कंप्लीट केली जाते. आता मात्र मेरिटवरचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबलने मोठ्या धावा उभारायच्यात कारण चेंडू पाहायला गेलं तर थोडंसं नवीन त्याच्यावर असलेली अतिरिक्तची भीज ती कुठेतरी जाणं गरजेचं आहे. देतवरमध्ये मोठी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. अजित पाटील यांचा अराउंड विकेट. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका. यावेळी चेंडू चाललाय थर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सूरज वागदर यांच्या बॅटमधून चौकार येतोय. उलटा फुलटा त्यांनी चौकार ठोकलाय मागच्या चेंडूवर. वाऱ्याचा वेग देखील राईट हँड बॅटर यावेळेस अपोजिट दिशेने फलंदाजी करताना दिसेल व त्याच्या विरोधात वारे वाहताना दिसतील. म्हणजे हे फटकी येणार आहेत या मैदानावर. मागच्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा स्ट्राईकिंगला खेळताना दिसेल अजित पाटील यांच्या विरोधात. धावा आतापर्यंत झाल्यात 14 धावा. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तीर्थस्फोट संघाच्या विरोधात जयभैरी मुरुंगडा हा संघ खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा बॉल हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न. पायाची अपील केली जाते मात्र पिचिंग लेग साइड लेग स्टंप थोडीशी बाहेर होती. मात्र पंचांनी नाखुशी दर्शवली. लेग बाय स्वरूपात ही धाव जोडली जाते. जयभैरी मुरुंगडा संघाच्या खात्यामध्ये धावफलक हलकासा पुढे सरसावेल जाऊन पोहोचलाय 15 वर. अजित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी एंड कडून. अजित पाटील यांचा पुढचा बॉल अराउंड विकेट. स्ट्राईक एंडला सूरज पारकर. फुलर लेनचा बॉल हलक्या तरी पुश केलाय. चेंडू चाललाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिल्या डावातील दुसऱ्या षटकाचा खेळ. अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत या षटकात विचार करायला गेलं तर चेंडू हाताळले तर 5 आणि धावा खर्च केल्यात आतापर्यंत. धावसंख्या आतापर्यंत 16. चेंडू चाललाय पॉइंटला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्वतःकडे यावेळेस स्ट्राईक ठेवले. षटक संपते. पहिल्या डावातील दुसरं. धावा झाल्यात आतापर्यंत 17. वैयक्तिक कुठेतील दुसरं. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. हा चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सूरज वागदर यांच्या बॅटमधून षटकार येतोय. चोवीस या धावसंख्येवर पहिल्या 2 षटकात दोन्ही फलंदाज थोडेसे शांत दिसले होते. मात्र ते संत नाहीयेत. आता त्यांचे देखील बॅट बोलायला लागले मैदानाच्या आतमध्ये. हलक्या त्याने चेंडूला पुश केलंय. थर्ड मॅनला गॅपमधून चेंडू निघाला. 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्यासाठी थोडासा वाढला होता. नो स्ट्राईक एंडकडून मात्र थांबवलं गेलं. योग्य वेळेला योग्य ते निर्णय घेतले की अयोग्य निर्णय तुमच्या विरोधातच जातात. आता तो योग्य निर्णय मागच्या चेंडूवर घेतलाय. सिंगलने थांबवले. स्ट्राईक केला सूरज पारकर याला.
वेळा जोरात त्याने बॅट फिरवली होती, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चाललाय निर्धाव. पहिल्या षटकात फक्त धावा खर्च केले होते 8, मात्र या षटकात आतापर्यंत धावा खर्च केल्या 14. थोडीशी खराब गोलंदाजी यावेळी गोलंदाजी एंडकडून अवधूत तांडेल यांच्या माध्यमातून केली जाते. आदित्य पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. अजून एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र शरीराचा वेध घेतलाय चेंडूने आणि तदनंतर लेग बाय स्वरूपात सिंगल स्ट्राईक रोटेट. षटक संपतं यावेळी पहिल्या डावातील तिसरं. धावसंख्या झाली आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना जय भैरी मुरुमवाडा हा संघ. बत्तीस धावा आतापर्यंत झाले. षटक संपलेत. पहिल्या डावातील 3. पुन्हा एकदा अजित पाटील गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं पहिल्या डावाचं 4थं षटक. पहिल्या षटकात धावा खर्च केले होते, त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून अराउंड विकेट. 4थ्या षटकातील पहिला बॉल हलक्या तरी पुश केले चेंडूला मिड विकेटला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. लगेच दुसऱ्या धावासाठी वळला होता, मात्र थांबवलं गेलंय. मागच्या चेंडूवर सिंगल धाव आली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक गेला सूरज वाघदरे. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात 15 धावा आल्यात. यावेळेस हलक्या तरी चेंडू पुश करायचा होता. स्ट्राईक केला दोघांची घंटा. थोडीशी खराब फेकी झाली आहे. बॅकअप नाहीये या चेंडूवर. लगेच दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाते. अपघात होता होता वाचलाय. जीवतहानी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली असती, मात्र फेकी बरोबर नव्हती. चुकीच्या दिशेला एंड केला गेला आणि थ्रो केला गेला आणि तदनंतर झालेली ही खराब दूरदशा. 2 धावा मागच्या चेंडूवर. पुन्हा एकदा यावेळी अजित त्यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा. चेंडू यावेळी चाललाय निर्धाव. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. धावसंख्या जाऊन पोहोचली 35ला 1. 3.3 षटक आतापर्यंत संपलेत. पहिल्या डावाचा खेळ. प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी मुरुमवाडा हा संघ तीर्थस्फोट या संघाच्या विरोधात. धावसंख्या तर आतापर्यंत चांगली उभारली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. 35 धावा, 4थं षटक. पहिल्या डावाचा पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमच्या दिशेने वळले. चेंडू चालले स्क्वेअर वाईट. अतिरिक्त धावांनी धावफलक पुढे सरसावेल. आतापर्यंत 36. 4थ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळत असताना अजित पाटील यांना आपण पाहतोय. 1.3 षटक आतापर्यंत त्यांनी हाताळले. धावा खर्च केल्यात 12. 8च्या इकॉनॉमीने त्यांनी धावा खर्च केल्यात. अजून देखील या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल हलक्या तरी पुश केलाय. चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र इथून पुढे तुम्हाला गिअर शिफ्ट करावा लागेल, कारण पहिल्या डावातील 4थ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. स्ट्राईक एंडला आदित्य पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंडने, मात्र हा चेंडू चाललाय निर्धाव. धावसंख्या 37. मागचा चेंडू आदित्यने निर्धाव खेळलाय. तो आतापर्यंत 7 या धावसंख्येवर खेळतोय. 5 चेंडूंमध्ये त्याने 1 षटका ठोकलाय. आता मात्र सिंगलने कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, मात्र आंगलेट आलाय. मागचा चेंडू निर्धाव निघालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका थोडासा फसलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, मात्र त्याच्यापासून चेंडू दुरावतोय. पुन्हा एकदा चेंडूची पकड केली जाईल. त्या दरम्यान धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 षटक संपले पहिल्या डावातील 4थं. धावसंख्या 39ला 1. प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी मुरुमवाडा संघ तीर्थस्फोट या संघाच्या विरोधात.
राहुलजी पिलनकर हे देखील आमच्या सभेत जोडले गेले. त्यांच्या मालकीचा संघ खेळताना पाहतोय आपण. मुख्य मंचावर त्यांचा देखील सन्मान केला जाईल. अनुशीदनकर यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफल आणि सन्मान चिन्ह संपूर्ण स्पर्धेची ओळख त्यांना दिलं जाते. आणि मीरा प्रीमियर लीग 2026 मध्ये तुमचं देखील स्वागत आहे. पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर यावेळेस मोठा फटका आलाय. हा चेंडू चाललाय 6 धावांसाठी. सूरज वागदर यांच्या बॅटमधून षटकार येतोय. अतिथी देवो भव राहुलजी पिलनकर हे देखील आमच्या सभेत जोडले गेले. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील सतशा स्वागत. मागच्या चेंडूवर षटका ठोकला आणि त्या षटकाने स्वागत देखील केले. अजून एक वेळेला उडवायचा आहे, मात्र हा फटका थोडासा फसला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक अवधूत तांडेल याच्या हातातून झेल निसटतोय. हात आता मात्र डोक्याला लागले. आता बोलायचं तर बोलायचं कोणाला असा प्रश्न पडलाय. थोडासा निराश झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. मात्र या मैदानाचा विचार करायला गेलं तर क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी कठीणाई प्राप्त याच कारणामुळे होते की वारे हवा जोरात चालली आहे. मागच्या चेंडूवर धावा आल्या 2. अजून एक वेळेला उडवण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी झेल सुटल्यानंतरचा षटकार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर दुहेरी धाव. अजून एक षटकार. दुहेरी धाव ज्या ठिकाणहून आली होती त्या ठिकाणहून झेल देखील निसटला होता. मात्र पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी करताना दिसेल. त्याने आतापर्यंत धावा खर्च केले. या षटकात 14. ओव्हर द विकेटने अजून एक वेळेला हा देखील चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉपला 1 बाउंड 4 धावांसाठी चौकार येतोय. धावसंख्या आता मात्र झटपट पटापट बदलायला लागलेत. जाऊन पोहोचले 57 वर. एक फलंदाज बाद. सूरज पारकर माघारी परतलेत. तदनंतर पुन्हा एकदा शुभम यावेळेस ओव्हर द विकेट सज्ज झालाय. स्ट्राईकला सूरज वागदर यांच्या विरोधात. अजून एक वेळा उडवलाय, मात्र हा फटका थोडासा फसलाय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस अवधूत तांडेल चेंडूपर्यंत पोहोचले. पकडला झेल. फलंदाज बाद होईल. सूरज वागदरे बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 17 चेंडूंमध्ये 36 धावांची खेळी. 225 स्ट्राईक रेटने त्यांनी फलंदाजी केली. 3 षटकार 2 चौकार ठोकलेत. धक्का क्रमांक 2 लागला यावेळेस जयभैरी बुरुंगवाडे या संघाला. सूरज वागदरे यांच्या रूपामध्ये फार मोठा धक्का आहे. पुन्हा एकदा शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साहिल टोडाऊनच्या भूमिकेत दाखल झालाय.
अजून एक वेळ गेल्या गेल्या भोटा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय शॉट फाईनला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, सिंगल धाव तर दरम्यान धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावीवर समाधान मानलं जातं. षटक संपते. पहिल्या डावातील 5वं धावसंख्या आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना 58 धावा, 2 फलंदाज बाद जयभैरी मुरुमवाडा संघ हा खेळताना दिसतोय. पर्यंत पहिल्या डावातील षटकं संपली आहेत 5. पहिल्या षटकात धावा खर्च केले होते अवधूत तांडेलेंनी 8. दुसऱ्या षटकात अजित पाटीलने 9 धावा खर्च केल्या. वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हातात असताना त्यामध्ये धावा खर्च केले आहेत 15 अवधूत तांडेल आणि चौथ्या षटकात धावा खर्च केले आहेत पुन्हा एकदा अजित पाटील यांनी 7. मागच्या षटकात धावा आलेत 19. सांघिक धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना 58 वर. स्वानंद शिवलकर गोलंदाजी एंडकडून पहिल्या डावातील अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. 6 चेंडू या सामन्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. धावा आतापर्यंत 58. इथून पुढे येणारे हे 6 चेंडू मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. जयभैरी मुरुमवाडा संघाकडून पहिलाच बॉल हलक्याने पुश करण्याचा प्रयत्न, थोडासा लवकरच निघाला होता फलंदाज. पहिल्याच अटेम्प्टमध्ये पिकअप आणि थ्रो झाला असता तर कदाचित नॉट स्ट्राईक केला फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळाला असता. मागच्या चेंडूवर धावाली 1. आदित्य पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 59 अंकावर. स्वानंद गोलंदाजी एंडकडून ओव्हर विकेट. पुढचा बॉल सरळ बॅटने चेंडूला ढकललाय लॉंग ऑनला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू बाकी धावतायत अवधूत तांडेल. सिंगल धाव कंप्लीट केले. लगेच दुसऱ्या धावेसाठी वळलाय खेळाडू आणि बघता बघता 2 धावा देखील यावेळी धावून कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावाने धावफलक 60च्या पार. 61 धावा आतापर्यंत धावा झाल्यात 61. स्वानंद या षटकातील अजून देखील चेंडू शिल्लक 4 पहिल्या डावातील निर्णायक 4 चेंडू असतील. या 4मध्ये तुम्हाला कोणताही मोठा फटका इथून पुढे घ्यायचा नाहीये ओव्हर विकेटने. मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फलंदाज झालाय बाद. आदित्य बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का बसतोय आदित्यच्या रूपामध्ये जयभैरी मुरुमवाडा या संघाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीक्षांत दाखल झालाय. पहिल्या डावातील अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वानंद आतापर्यंत धावा खर्च केली त्या षटकात 3 आणि त्यामध्ये 1 विकेट देखील आली आदित्य याची. स्वानंद पुन्हा एकदा ओव्हर विकेटने सज्ज होतील नवीन फलंदाज. 3 डाऊनच्या रूपामध्ये स्ट्रायकिंगला जाऊन पोहोचलाय. आता दीक्षांत इथून पुढे किती धावा आपल्या संघासाठी उभा करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्वानंद याचा पुढचा बॉल उलटॉस बॉल यावेळेस नो होता, पंचांनी दंडित केलंय. मात्र त्या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये. 22 स्वरूपात सोडली तर बॅटमधून धाव आलेलीच नाहीये. धाव आल्यात मागच्या चेंडूवर 2, म्हणजे डिमांडला जावं आणि एका गोष्टीवर दुसरी गोष्ट फ्री मिळावी अशी धाव मागच्या चेंडूवर यावेळेस खर्च केली जाते. स्वानंद याच्या गोलंदाजी एंडकडून बाय 1 गेट 1 फ्री. तब्बल 2 धावा मागच्या चेंडूवर. धाव फलक थोडासा पुढे सरसावलाय, जाऊन पोचलाय 63 या धावसंख्येवर. स्वानंद फ्री हिटचा बॉल घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल साहिल. फुलर लेनचा बॉल पुश केला ऑन साईडला.
एक्स्ट्रा बेड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडवागे धावत आहे. सिंगल धाव कंप्लीट. 2 धावा देखील यावेळेस धावून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्यासाठी थोडीशी खराब फेकी बॅकअप नव्हता यावेळेस. स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा यावेळेस वाजते. पंचांचा निर्णय येणं देखील बाकी आहे. 3 धावा देखील यावेळेस धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 66 वर. अजून देखील पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ बाकी. 5.4 षटक संपले. स्वानंद शिवलकर गोलंदाजी एंड करून स्ट्राईक एंड. आता मात्र दीक्षांत खेळताना दिसेल 3 डाऊनच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका इथून पुढे फार महत्वाचा आहे. आता 2 मध्ये इथे एखादा मोठा फटका मारला जातोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी मुरुमवाडा संघ 66 धावा. स्वानंद अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. स्पीच फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पायाची अपील. क्रिकेट क्रमांक नियम क्रमांक 36चा थोडासा अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली मात्र पंच थोडेसे नाकूस. एक धाव घेतली ना, लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावून कंप्लीट केली जाते. धावफलक 67 वर जाऊन पोहोचलाय. पहिल्या डावातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. स्वानंद ओर्थ विकेटने. स्ट्राईक एंडला साहिल खेळताना दिसतील. मोठा फटका यावेळेस एक्स्ट्रा बीड विकेटला. क्षेत्ररक्षक अवधूत तांडेल चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचलाय. पकडला झेल. फलंदाज होईल बाद. यावेळेस चौथा. 67 या धावसंख्येवर षटक संपलेत. पहिल्या डावातील 6. जयभैरी मुरुमवाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावा झाले 67 आणि दुसऱ्या धावात जिंकण्यासाठी तीर्थस्फोट या संघाला 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये.
स्पोर्ट्स संघ दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये दुरीत या. जयभैरी बुरुगवाडा संघ आणि तीर्था स्पोर्ट्स संघ दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत जोडले जाऊ द्यात. शिवसेना पुरस्कृत नामदार आमदार चषक नवले पावडे क्रिकेट क्लब मेऱ्या आयोजित मेऱ्या प्रीमियर लीग अर्थातच MPL 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व दुसरे आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे जयभैरी बुरुगवाडा संघ तर दुसऱ्या बाजूला तीर्था स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना जयभैरी बुरुगवाडा संघाने 67 धावा या धावफलकावरती जोडल्या आणि 68 धावांचे इथे टार्गेट इथे सेट केलं गेलंय. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग एंडवरती अवधूत तांडील तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला चिराग पिलनकर इथे पाहायला मिळालं. तर गोलंदाजी मार्गवरती सूरज वागदरे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारा अनुभव आहे आणि जयभैरी बुरुगवाडा या संघासाठी अनेक सामने इथे एक हाती फिरवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहेत तेच आपले सूरज वागदरे गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कुडीतील पहिले आणि संघ कुडीत पहिले षटक पंचाच्या डाव्या हाताकडून हरताच राईट आर्म ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अवधूत तांडेल ते पाहायला मिळतोय. पहिले चेडूवरती बोटा फटका इथे खेळायचा होता. बॅटची घेतलेली हलकीशी कडा येतो इथे डॉट बॉल होते इथे निर्धाव चेडूची सांगता आणि याच निर्धाव चेडूने आपल्या गोलंदाजीला इथे सुरुवात केली जरूर जाते. अवधूत तांडेलचा जर का विचार केला तर नवले पावडे या सगळ्यासाठी आपल्या नावाचं वर्चस्व ठेवलंय. चांगले फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तोच मेऱ्या गावचा सुपुत्र अवधूत तांडेल आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळाला. बॅट टिकून ते आव्हान केलं जात आहे. आता मात्र बोटा फटक्यात खेळायचा होता. LBW साठी इथे अपील केली गेली आणि ती अपील इथे फेटाळली जाते. लेग बायच्या स्वरूपात एकदा इथे धावून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 या अंकाने आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाचं खातं कोल्लं गेलंय. धावांचा श्री गणेश इथे होताना पाहायला मिळतोय. 68 धावांचा पाठलाग करायचा म्हणजेच काय तर पहिल्या षटकापासून इथे हाणामारी करावी लागेल. गेर इथे पहिल्याच षटकामध्ये इथे शिफ्ट करावा लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण चिराग पिलनकर इथे पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल केले गेले. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जरूर जातोय. कडे एका बाजूला डावकऱ्याचा फलंदाज आपल्याला चिराग पिलनकर इथे पाहायला मिळाला. तर गोलंदाज मार्कवरती सूरज वागदरे येणारा तिसरा चेंडू गोलंदाजी मार्कवरती सूरज लोवर फुलटॉसचा चेंडू ऑफसाईड चेसेने फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम इथे चिरागच्या माध्यमातून केलं गेलं. एकदा इथे घेतली गेली आहे. चांगला निर्णय इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो चिरागच्या माध्यमातून कारण ऑनसाईडच्या दिशेने आपल्याला आता वारा इथे पाहायला मिळतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जास्त इथे ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे इथे स्ट्रायकिंग एंडवरती अवधूत तांडेल इथे आणले गेले आहेत. धावसंख्या दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचते. खेळपट्टीचा विचार केला तर दोन्ही एंडकडून इथे फलंदाजी केली जाते आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू इथे मात्र पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. क्रिकेटच्या पटलावरील क्रमांक 22 पंच गोलंदाजाला दंडित करतील आणि त्यानंतर एक दडल्या गेल्या आणि 68 धावांचा करायचा आता पाठलाग आणि त्याच प्रकारचा बोटा फटका अवधूत तांडेलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज वागदेरला इथे सांगितलं जात आहे की मी देखील मैदानामध्ये अजूनही आहे. पहिला षटकार अवधूत तांडेलच्या बॅटमधून. आक्रमक सुरुवात करताना पाहायला मिळालाय आणि त्याच प्रकारचा आता मात्र यू मिस आय हिट लागलेला धक्का क्रमांक पहिला. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू बाज असं प्रत्युत्तर सूरज वागदरच्या माध्यमातून दिलं गेलंय. बॅट आणि बॉलचा इथे झाला नाहीये संपर्क. थोडंसं ते स्वतःवरती ते नाराज असेल आणि त्या नाराजीचं कारण काय आहे तर घेतलेली ती विकेट झालेली ती यश उद्ध्वस्त. यस न्यू बॅटर होता. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फैजान होडेकर इथे पाहायला मिळतोय. फैजानवरती ते विश्वास दाखवलाय. चांगला खेळ आपल्याला अवधूत तांडेलच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. एक घडागती षटकार आला होता आणि त्यानंतर लगेच इथे कमबॅक केलं गेलं आहे. यस्टरना टार्गेट करणारा चेंडू इथे फेकला गेला. लोवर फुलटॉस होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क करायचा होता. तो इथे संपर्क झाला नाही आणि डायरेक्ट आपल्याला इथे डावी यष्टी इथे उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाली. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. एक गडी आतापर्यंत इथे गारद केला जातोय. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू
राईट मोर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती नवीन बॅटर होता फैजन ते आपल्याला पाहायला मिळाला. फैजलला एक आक्रमक खेळी ती करावी लागणार आहे, कारण धावसंख्येचा विचार केला तर 68 धावांचा करायचा अजूनही पाठलाग. एखादा मोठा फटका या चेडूवरती येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेचा ते उपयोग करावा लागेल. याचा फुल टच चेडू आणि चेडूला फुल टोल केला जातोय. पहिल्या चेडूवरती आपल्या नावाची प्रचिती दिली गेली. 6 धावा पहिल्या चेडूवरती आणि इथे खातं कोल्लं जात आहे. धावसंख्या षटक क्रमांक पहिले इथे संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, गोलंदाजी मार्कवरती आपण आदित्य मोरेला इथे पाहतोय. वैयक्तिक कोडतील पहिलं, संघाकडून दुसरं षटक. वेगवान गोलंदाज आहे जयभिरी मुरुगवाडा संघाकडून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आदित्यला इथे दाखल केल्या गेल्या. स्ट्रायकिंग एंडवरती चिराग पिल्लणकर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फैजन इथे पाहायला मिळाल्या. आक्रमक खेळी आपल्याला फैजनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेडूवरती 7 धावांनी इथे खातं खोललंय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत संघाची धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. चिरागला इथे आता ॲडव्हान्टेज आहे. मोठे फटके ते चिरागला खेळावे लागतील. संघाला इथे गरज आहे आणि संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती आता घ्यावी लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये ते वारंवार बदल केला जातोय. सुरेश वागदरेच्या माध्यमातून ते वारंवार ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. सुरेश वागदरे स्वतः आपल्याला सीमारेषेवरती येताना ते पाहायला मिळतील. यस, लॉंगोपाडी डिफेंड विकेटला इथे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. सीमारेषेवरती आपल्याला 2 क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळाले आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती चिराग पिलनकर, येणारा आदित्यचा पहिला चेंडू. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. चेंडूला ते खोदून काढला जाईल ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकदा इथे घेतली जाईल आणि याच एका धावेने आता धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता फैजलला इथे आणलं गेलं आहे. फैजलने आक्रमक खेळी ती केली आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा इथे खेचले आहेत. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य मोरे सज्जत्र पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच रड्या मोर द विकेट. 10-12 पावलांचे ते रन अप. वेगवान गोलंदाज आहे आणि अशीच वेगवान गोलंदाजी करावी लागेल. चांगला टप्पा इथे जर का वेटेत केला तर फैजलने ते जकडून ठेवू शकतोय. मग त्या प्रकारची ते गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 16 धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तरी ते घेतली गेले आणि त्याचं एका धावेचं रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डवरती 18 या अंकावरती जाऊन पोहोचेल. विराट कोहली याचा जर्सी क्रमांक आपल्याला धावफलकावरती लागताना पाहायला मिळतोय. 68 धावांचा करायचा आहे पाठलाग. मोठे फटके ते येणं गरजेचं आहे. सिंगल डबल वरती ते काम चालणार नाहीये. गेरे ते शिफ्ट करावं लागेल. अजूनही 48 धावांची गरज आहे. सॉरी, येणारे 28 चेंडू आणि 50 धावांची अजूनही गरज आहे. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला इथे आदित्य इथे पाहायला मिळाला. मोठा फटका इथे खेळायचा आहे. समोरच्या दिशेने चेंडूला इथे उडवला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव इथे घेतली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती आता चिरागला इथे आणलं जात आहे. धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. येणारे 27 चेंडू आणि त्या 27 चेंडूंवरती 49 धावांची अजूनही आहे गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य मोरे आपल्याला सज्जतेला पाहायला मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि त्या 3 चेंडूवरती 4 धावा इथे खर्च केले जात आहेत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळला दिला जात नाहीये. आता मात्र इथे काय घडलंय, बॅटची इथे लागलेली हलकीशी कडा होती. इथे मात्र झेल घेण्याची इथे गरज होती आणि ती झेल इथे निसटली आहे. यष्टकडून झालेली चूक आणि ती चूक इथे किती महागात पडू शकते हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते पाहायला मिळेल. सुरेश वागदरे थोडंसं ते नाराज आहे, कारण ते प्रत्येक झेल इथे घेणं गरजेचं असेल ना. धावसंख्या 19 अंकावरती आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. पुन्हा एकदा झालेलं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. यष्टरक्षण ते आपल्याला खरं पाहायला मिळालंय.
लगातारचा फेकलेला हा दुसरा डॉट बॉल आहे. ब्लॉकमध्ये आपल्याला इथे चेंडू फेकलेले पाहायला मिळत आहेत. वाईडला यॉर्कर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातील येणार अंतिम चेंडू. धावसंख्या केवळ आणि केवळ 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला पाहायला मिळतोय. आता मात्र त्या डिस्टन्स ते मेंटेन करायचं होतं ते केलंय. चेंडूला पाठवलं जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या पुढे जाऊन सरकते 25 अंकावरती. हेडेर 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूवरती 43 धावांची अजूनही आहे गरज. 68 धावांचा करायचा आहे पाठलाग. 25 धावा आतापर्यंत 2 षटकामध्ये ते जोडल्या गेल्या आहेत. येस, गोलंदाजी मार्गवरती आता पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेश वागते. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता. 14 धावा ते खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर ते कमबॅक करायचं आहे. चांगली गोलंदाजी आता होणं गरजेचं आहे. धावसंख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक कोडतील दुसरं, संघाकडून तिसरं षटक सुरेश वागदरे आपल्याला स्वतः इथे हाताळताना पाहायला मिळाला. संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती ते घेतली आहे. फैजलने ते चकडून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुरेश होतोय ते सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती ते फैजान आहे. एक षटकार इथे खेचला गेलाय आणि त्यानंतर इथे मात्र ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला इथे कटवलं जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं ते फंबल करेल म्हणजेच काय एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. टोटल चेंडूवरती 2 धावा आणि याचा तर 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 27 अंकावरती जाऊन पोहोचते. येस, साईलच्या माध्यमातून थोडंसं ते खराब क्षेत्ररक्षण झालंय. सुरेश थोडंसं नाराज आहे कारण ते खराब क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला जरूर मिळत आहे. गोलंदाजाला 7 हवी असते म्हणजे क्षेत्ररक्षणांचे आणि ती ते होणं गरजेचं आहे. चेंडू इथे फील्ड करावे लागतील. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने ते कव्हरच्या इथे दिशेने चेंडूला कटवला जातोय. पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा. वारंवार ते दुहेरी धावा प्रत्येक चेंडूवरती घेतल्या जात आहेत आणि याचा आता 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाऊन सरकते. तीच म्हणजे 29 अंकावरती. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. बुद्धिमान खेळी ते फैजनच्या माध्यमातून केली गेली आहे. ज्यावेळेला चेंडू इथे रडारमध्ये मिळेल त्यावेळेला तो सीमारेषेच्या बाहेर ते पाठवलं जाईल. तरी ते सिंगल डबलवरती ते धावफलक ते सुरू ठेवले जात आहे. निर्धाव चेंडू खेळायचा नाही हा इथे इरादा केला आहे आणि चांगली इथे रणनीती आपल्याला इथे पाहायला सुरू मिळते सुरेश वागदरेच्या विरोधामध्ये. पण एकदा फैजन इथे तयार आहे. आता मात्र मोठा फटका इथे पाहायला मिळाला. आखूड टप्प्यावरती केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर आलेल्या या 6 धावा सुरेश वागदरेच्या विरोधामध्ये खेचल्या गेल्या. धावसंख्या पुढे जाऊन सरकते आहे. तीच म्हणजे 35 अंकावरती. चांगली फलंदाजी, चांगला फटका फैजनच्या बॅट मधून आलाय. येस, सूर्यच इथे नाराज आहे कारण इथे आलेला इथे षटकार म्हणजेच काय तर आतापर्यंत इथे 10 धावा इथे सुरेशच्या माध्यमातून खर्च केल्याच जातात. 3 चेंडू इथे फेकले गेले आहेत. वैयक्तिक गोडतील दुसरं षटक हाताळताना तर आतापर्यंत 24 चेंडू इथे 24 धावा इथे दिल्या जातात. त्यानंतरचा पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. काटक्यावर बोट आणि जागेवर पलटी मारणारा फटका फैजनच्या बॅट मधून आलाय. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती केलेला दुसरा मोठा प्रहार. चेंडू जातो सीमारेषा पार. येतोय ते षटकार. या 41 अंकावरती जाऊन पोहोचायला सुरेश वागदरेवरती ते वार केले जात आहेत आणि तिथे पलटवारी ते सुरेशला करायचं असेल. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा येईल. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. म्हणजेच काय तर लगातारच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके फैजनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत.
संख्या 47 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. सूरज वरती ते वारंवार ते आक्रमण केले जात आहे. दबाव इथे निर्माण केलेला पाहायला मिळाला आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्याला फैजानच्या बॅटमधून ते या षटकामध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आता संपले ते तिसरा आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा, येणारे 18 चेंडू आणि त्याच 18 चेंडू वरती अजून 21 धावांची आहे ते गरज. यस, ऑन स्क्रीन वरती आपण 3 षटकार इथे पाहतोय. यस, हा पहिला षटकार होता. अकूट टप्प्यावरती गेलेली गोलंदाजी ऑनसाईडच्या दिशेने मोठा फटका इथे पाहायला मिळाला. त्यानंतर इथे खराब गोलंदाजी, खराब टप्पा आणि त्याचाच इथे समाचार घेतला फैजानने. मागच्या दिशेने इथे फटका आणि त्यानंतर इथे लॉंगांच्या डोक्यावरती चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आणि त्याचमुळे ते तीर्थ स्पोर्ट्सचा संघ इथे ह्या सामन्यामध्ये आपल्याला पकड जमवताना पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज पारकर वैयक्तिक वरती पहिलं संघाकडून 4थं षटक, येणारे 18 चेंडू आणि 21 धावांची आहे ते गरज. स्ट्रायकिंग हेडवरती आता चिराग पिलणकर, तर नॉन स्ट्राईक हेडवरती आपल्याला एक आक्रमक खेळाडू फैजान इथे पाहायला मिळालाय. आक्रमक खेळी आतापर्यंत ते केली आहे. बॅट इथे त्याची बोलताना पाहायला मिळाली आहे. षटकाराची परिभाषा फक्त बॅटला आपले शिकवली आहे की काय हे आपल्या इथे मागच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. 9 चेंडू आणि 31 धावांची इथे नाबाद खेळी आतापर्यंत इथे केली जाते फैजानच्या माध्यमातून. आतापर्यंत तर वैयक्तिक कोटीतील आपल्याला 4 षटकार त्याच्या माध्यमातून लगावताना पाहायला मिळालाय. येणारा पहिला चेंडू फुलटॉ चेंडू आणि इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. साईल आहे तिथे तैनात. आता मात्र ते चेल निसटला जातोय सीमारेषेवरती. इथे बॅकअप चांगलं होतं. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. यस, 9+2 टोटली चेंडूवरती 3 धावा. खराब आपल्याला गोलंदाजी ते पाहायला मिळते आहे. फ्री हिटचा चेंडू म्हणजेच काय तर मोठा फटका, खेळायचं दिलेलं आमंत्रण. धावसंख्या 50 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. आता मात्र मैदानामध्ये समीकरण बदललंय. 18 चेंडू आणि 18 धावा. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री यस, मोठा फटका आहे ऑनसाईडच्या दिशेने. फ्री हिटचा इथे फायदा घेतला जातोय. चिराग पिलणकरच्या बॅट मधून आलेला आपल्याला हा घणा गती ते षटकार पाहायला मिळतोय. 7 धावा. चांगली फलंदाजी आपल्याला चिरागच्या माध्यमातून इथे पाहायला जरूर मिळते. आक्रमण इथे केलं जात आहे. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका खेळला जरूर जातोय. फटका थोडासा इथे फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आपल्याला इथे पडताना पाहायला मिळाला. 2 धावा इथे घेतल्या जातील. धावसंख्या आता 58 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. केवळ आता 10 धावांची आहे इथे गरज. चिरागचा विचार केला तर 8 चेंडू आणि 18 धावांची इथे फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच 18 धावांमध्ये 2 षटकार. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू आहे. लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक येईल. चेंडू पर्यंत इथे पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा एकच धाव या चेंडूवरती आता घेतली जाते. स्ट्राईक इथे चेंज केली गेली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती फैजाल आणलं गेलंय. एकाच धाबेवरती ते समाधान मानलं गेलं. सूरजवरती ते आक्रमण केलं जात आहे. आतापर्यंत सूरजच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेले आणि त्याच 3 चेंडूंवरती 12 धावा इथे खर्च केले गेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे 4थं प्रगती पथावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आहे कारण अजून फक्त 9 धावांची आहे ते गरज. स्ट्रायकिंग हेडवरती आक्रमक खेळाडू आपल्याला फैजान इथे पाहायला मिळालाय. आता मात्र रिव्हर्स अटेंड करायचा होता. प्रयत्न इथे फसलाय. बॅटरी बॉलचा होत नाहीये ते संपर्क. येतोय ते डॉट बॉल. 10 चेंडू आणि 31 धावांची नाबाद खेळी आपल्याला फैजानच्या बॅटमधून इथे पाहायला मिळते. अकूट टप्पा इथे मेंटेन केला होता आणि त्याचाच इथे फायदा झाले आहे. फलंदाजाला इथे घेतले, जखडून इथे ठेवले गेले. त्यानंतरचा पुढचा चेंडू इथे मात्र बॅटरी बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. आता मात्र जेलबादचा शिकार लागलेला धक्क क्रमांक 2 क्रीडांगणाच्या बाहेर इथे येताना आपल्याला फैजान इथे पाहायला मिळतोय. ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवला होता ते काम इथे केलं गेलंय. म्हणजेच काय आक्रमक खेळी इथे करण्यासाठी इथे पाठवला होता. षटकार इथे खेचण्यासाठी फैजालला इथे दबडला होता आणि तसं ते षटकार आपल्याला खेचून आपल्याला पाहायला मिळाला. 31 धावांची इथे खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 59 अंकावरती. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वानंद शिवलकर त्याला पाहायला मिळतोय. शांत खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे आपण पाहतो तोच आपल्याला स्वानंद शिवलकर मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळाला. अजूनही 9 धावांची आहे ते गरज. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते 4थं म्हणजेच काय ते येणारे 13 चेंडू आणि त्या 13 चेंडूवरती 9 धावांची गरज.
ने बॅटर स्वानंद शिवलकर इथे मात्र हलक्यात चेंडूला कटवला जातोय. एकदा या चेंडूवरती घेतली चैला स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाणार आहे. षटक क्रमांक संपले ते 4 आणि 4 षटकांच्या किती संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा म्हणजेच काय ते येणारे 12 चेंडू आहेत आणि त्याच आता 12 चेंडूवरती 8 धावांची असेल ती गरज. एकदा सज्ज होताना पाहायला मिळालं. पहिलं षटक हाताळलं आणि 10 धावा ते खर्च केल्या. वैयक्तिक कोणतीला तर दुसरं षटक तर संघाकडून तिथे आपल्याला 5वं षटक. हे षटक इथे निर्णायक ठरणार आहे. अजूनही 8 धावांची गरज आहे आणि त्या 8 धावांवरती ते रोखावं लागेला. स्ट्रायकिंग हेडवरती स्वानंद शिवलकर तर नॉन स्ट्राईक हेडवरती आपल्याला चिराग पिलणकर ते पाहायला मिळतोय. सलामीसाठी आलेला चिराग अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 19 धावांची वैयक्तिक खेळी आपण त्याच्या बॅटमधून इथे पाहतोय. यस स्वानंद आहे इथे मात्र लोवर फुल टॉस शेड्यू ऑनसाईडच्या दिशेने शेड्यूला कटवला जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या चेंडूवरती घेतल्या जात आहे 2 धावा. खराब थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि याचा तर 2 धावांनी संघाची धावसंख्या 62 या अंकावरती जाऊन पोहोचेल. सिंगल डबलवरती ते धावफलक सुरू ठेवले गेले म्हणजेच काय तर कोणत्याही प्रकारची रिस्क ते घ्यायची नाहीये. हा इथे स्वानंद शिवलकरच्या माध्यमातून इरादा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्याच प्रकारे ते फलंदाजी केली जाते. आतापर्यंत स्वानंद शिवलकर 2 चेंडू आणि 3 धावांवरती ते फलंदाजी करतोय. बॅट टुकून ते आव्हान केलं जाईल. इथे मात्र मोठा फटका इथे खेळत जातोय. थोडासा ते फटका फसलाय. चेंडू इथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त एकमेकांकडे ते पाहतच राहिले आहेत आणि या चेंडूवरती घेतलेल्या 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 64 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस आहे जयभैरी मुरुगवाडा या संघाचं क्षेत्ररक्षण म्हणजे ते डोकेदुखी ठरली आहे. इथे मात्र काम करावं लागेल. साखळी पद्धतीचे सामने ज्यावेळेला आपण खेळतो प्रत्येक सामना इथे महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा असतो. आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये ते टेबल टॉपर राहण्यासाठी प्रत्येक सामना इथे जिंकणं गरजेचं असतं आणि वारंवार या केलेल्या त्या चुकांवरती ते वेळीच काम करावं लागेल. अजून यापुढे तुमचे 2 सामने आहेत आणि त्या 2 सामन्यांवरती ते कमबॅक करावं लागणार आहे. या 7 मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने चिडवले ते कटवलं जाईल. एक धावे ते घेतले गेले आणि त्याच एका धावेचे रूपांतर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या 3 चेंडूंवरती दुहेरी धावा घेतले गेल्या म्हणजे धावसंख्या 66 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. केवळ आता 2 धावांची आहे इथे गरज. यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य मोरे होतो इथे सज्ज. राईट मोर द विकेट येणारा 4था चेंडू. स्ट्रायकिंग गेटवरती आपण स्वानंद शिवलकरला पाहतोय. बुद्धिमान खेळी त्याच्या माध्यमातून केली जाते. यस आता मात्र मोठा फटका इथे खेळला गेलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आणि तीर्था स्पोर्ट्सचा संघ इथे विजय प्राप्त करताना पाहायला मिळतोय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अवधूत तांडेल आपण समालोचन कक्षाजवळ संपर्क साधा. यस यानंतर होणारा सामना असेल तीर्था स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये जयश्री मसोबा कृपा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जोडलीचा. एका बाजूला असेल तन्मय कीरचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला तीर्था स्पोर्ट्सचा संघ इथे पाहायला मिळतोय. यस मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने आक्रमक खेळी केली. 11 चेंडू आणि 31 धावांची फलंदाजी.